आषाढीच्या आपल्या पालखी तळावर अगदी तयारी करत असताना सुद्धा प्रशासनानं काय केलेलं आहे, इथं जी पाण्याच्या पाईप आहेत, पावसाचं जी जास्त पाणी येते ती पाण्याला पाठीमागं पाईप बारकी टाकून या नाल्यात पाणी बसत नाही आणि ती पाणी सगळ्या रोडवरनं जवळजवळ काल एक अर्धा तास पाऊस झाला. त्या अर्ध्या तासा या पावसाळ्या कालावधीत जवळजवळ 2 फूट पाणी या रोडवरून वाहत होतं. तरी प्रशासनानं केलेल्या कामाचं कुठल्याही पद्धतीचं काम अगदी व्यवस्थित झालेलं नाही, निष्ठुर दर्जाचं काम आहे. तरी उद्या जर पालखीच्या मुक्कामी जर असा पाऊस आला 23-24ला या ठिकाणी वाखरी पालखी तळावर पालखीचा मुक्काम आहे, तर अशाच पद्धतीचा पाऊस झाला तर वारकऱ्यांची फार मोठी गैरसोय होणार आहे. तरी याची शासनानं अधिक पद्धतीनं दखल घेऊन अजून वारीला 5-6 दिवस टाईम आहे, जास्तीत जास्त काय सुविधा करता येईल तेवढी करावी, ही आम्ही वाखरी ग्रामस्थाच्या वतीनं एक तुम्हाला सूचना देतोय. आता डबऱ्यात पाणी पण साचलेलं दिसतंय रस्त्यावरच. पलीकडे डबऱ्यात पाणी अगदी सगळ्या पालखी MIT पासून दोन्ही बाजूने ती पाणी ज्या एका ठिकाणी येऊन पाणी जाण्याला पुढं पायपा लहान असल्यामुळं मार्ग मोकळा होत नाही. त्यासाठी अगदी तत्परतेनं काहीतरी चांगल्या पद्धतीनं उपाय करून शासनानं या वारीच्या अगदी मस्तपैकी आणि चांगल्या पद्धतीनं वारी पार पाडावी, अशा काहीतरी मूलभूत सुविधा करून अगदी चांगलं काम करावं हीच आमची ग्रामस्थाच्या वतीनं वाखरी ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही विनंती करतो. पुढं कमान केली एवढी मोठी, पण इकडे सुविधा नाही. आज या कमानीला जवळजवळ माझ्या अंदाजानं आम्ही बघतो 1 महिना झालं रात्रंदिवस काम चालू आहे. त्याचा कोट्यावधी रुपयाचा खर्च असून ज्या नको त्या सुविधा शासन करतंय आणि इकडं अगदी जिथं करायचं आहे तिथं अगदी सुविधा होत नाही त्या, म्हणून अनाठ आहे खर्च करण्यापेक्षा जी काय सुखसुविधा मूलभूत सुविधा आहे त्या अगदी चांगल्या पद्धतीने व्हावं, वारी चांगल्या पद्धतीने पारदर्शक व्हावी अशी मी शासनाला पुन्हा एकदा अजून ग्रामस्थाच्या वतीने विनंती करतो. आणि ज्या ज्या वेळेला इथं पाऊस येतो त्याच वेळेला आजच नाही, कायमस्वरूपी ही पाणी ह्या रोडवरून जवळजवळ 2 ते 2.5 फूट वाहून जाते, तर यांना जाणाऱ्या लोकांना अनेक अडचणी येत्या. इथं जवळजवळ ॲक्सिडेंट झालेत, त्यातल्या आमच्या गावातली 2 मयत झालेत. हा सर्कलसुद्धा मोठा करून इथं डिवायडर बसून या रस्त्याचा कोण ठेकेदार आहे त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलं होतं. मध्ये कलेक्टर साहेब आले त्यावेळेलासुद्धा कलेक्टर साहेबाला सांगितलं, तरी याची दखल कोणी घेतलेली नाही. जर त्या तांदळवाडीच्या विहिरीसारखंच झालं आणि इथं मग मोठी काहीतरी अनर्थ घडल्यानंतर शासनाला जाग येणार आहे का? तर त्याच्या अगोदर शासनाला ग्रामस्थाच्या वतीनं ही सर्कल मोठं करून घ्यावं ही एक आम्ही सूचना करतोय. आणि आश्रमशाळेला येणार जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खासदार फंडातनं असू द्या, अगर जिल्हा परिषदमधनं पालकमंत्र्यांच्या निधीतनं एक मोठा ब्रिज व्हावा. लेकरांना हायवे झाल्यामुळं वाहनं सुसाट वेगाने 120, 30, 40च्या स्पीडने येतात. इथं लेकरांना जाण्या येण्यासाठी शाळेच्या मुलांना खूप त्रास होतोय. तरी ती एक मोठा लोखंडी ब्रिज व्हावा ही ग्रामस्थाच्या वतीनं मागणी वेळोवेळी सांगितलेलं आहे, पण आम्ही त्या रस्त्याच्या ठेकेदारापर्यंत पोचू शकलो नाही. त्यांनी आमचं कुणी दाद घेतलेली नाही.